नमस्कार मंडळी, आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्याचा शोध प्रत्येक माणूस जन्मापासून ते मृत्यूपर्यंत घेत असतो आणि तो विषय म्हणजे यश, सक्सेस। आपण रोज सकाळी उठतो, धावतो, कष्ट करतो, कोणाला पैशाच्या मागे धावायचं, कोणाला प्रसिद्धी हवे तर कोणाला फक्त मानसिक शांतता हवी। पण या सगळ्या धावपळीत आपण कधी शांत बसू स्वतःला विचारले का की माझ्यासाठी यशाची खरी व्याख्या काय आहे? आपण जगाने ठरवून दिलेल्या चौकटीत स्वतःला बसवण्याचा प्रयत्न करतोय का? आजचा हा संवाद तुमच्यासाठी केवळ एक व्हिडिओ नाही तर हे तुमच्या स्वतःच्या आत डोकावून पाहण्याचा एक माध्यम आहे। सर्व बाजूचे विचार बाजूला ठेवा आणि स्वतःशी प्रामाणिक राहा, कारण आज आपण यशाचा तो रस्ता शोधणार आहोत जो थेट तुमच्या अंतर्मनातून निघतो। शिस्तीचा अभाव आणि आत्मपरीक्षण। यशाच्या रस्त्यावरील सर्वात पहिला आणि मोठा अडथळा कोणता माहितीये? तो अडथळा बाहेर नाही, तो आपल्या आत असतो। त्याला म्हणतात शिस्तीचा अभाव। जरा डोळे बंद करा आणि विचार करा, तुमच्या आयुष्यातील अशी कोणती क्षेत्र आहेत जिथे तुम्हाला शिस्तीची कमतरता जाणवते? कदाचित ते तुमचं आरोग्य असेल, जिथे तुम्ही रोज व्यायाम करायचं टाळता। कदाचित तुमचा अभ्यास किंवा तुमचं करिअर असेल, जिथे तुम्ही आजचं काम उद्यावर ढकलत राहता। किंवा कदाचित तुमचे आर्थिक व्यवहार असतील। या शिस्तीच्या अभावामुळे आजपर्यंत तुमचं काय काय नुकसान झालंय याची कधी नोंद केली आहे का? आपण अनेकदा वेळेला दोष देतो, नशिबाला दोष देतो, लोकांना दोष देतो, पण खरं नुकसान आपल्या स्वतःच्या आळसामुळे आणि बेशिस्तमुळे झालेलं असतं। हे नुकसान कसं भरून काढता येईल? सोपं आहे। आज या क्षणी एका कागदावर लिहून काढा की मला माझ्या आयुष्यात कोठे शिस्त आणायची आहे। जोपर्यंत तुम्ही तुमच्या चुका मान्य करत नाही तोपर्यंत सुधारण्याची पहिली पायरी तुम्ही चढू शकत नाही। कामात परिणामकारकता आणि 3 मार्ग। आता प्रश्न येतो की शिस्त तर आणू, पण कामात सुधारणा कशी करायची? आपण जे काही काम करतो, मग ते बिझनेस असो, नोकरी असो, अभ्यास असो की एखादी कला असो, ते काम अधिक चांगलं, वेगाने आणि अधिक परिणामकारक कसं करता येईल यासाठी स्वतःला 3 रोज सूचना द्या। मार्ग सुचवा। कामाच्या ठिकाणी वर्क प्लेस, मी आज ते काम करतोय ते अजून चांगल्या पद्धतीने कसं करू शकतो? तंत्रज्ञानाचा वापर कसा करू शकतो? माझा वेळ कसा वाचवू शकतो? घरी माझं कौटुंबिक आयुष्य कसं सुधारू शकतो? माझ्या माणसांना मी किती दर्जेदार वेळ देतोय? कारण घरात शांतता असेल तरच कामात लक्ष लागतं। समाजात एक व्यक्ती म्हणून समाजासाठी माझं काय योगदान आहे? मी लोकांच्या आयुष्यात काय मूल्य निर्माण करतोय? लक्षात ठेवा, यश हे एकांगी नसतं। जो माणूस ऑफिसमध्ये यशस्वी आहे पण घरात अपयशी आहे त्याला आपण पूर्ण यशस्वी म्हणू शकत नाही। खरं यश हे तुमच्या आयुष्यातील या 3 क्षेत्रात काम, घर आणि समाज समतोल साधण्यात आहे। प्रतिकूल परिस्थितीचा सामना कसा करावा? पण मंडळी, जेव्हा आपण रस्त्यावरून चालायला लागतो तेव्हा सगळंच काही आपल्या मनासारखं घडत नाही। अनेकदा वादळ येतात, अपयश येतं, लोक नावे ठेवतात, परिस्थिती प्रतिकूल होते। अशा वेळी आपण खचून जातो। यापुढे जेव्हा जेव्हा तुमच्यावर अशी प्रतिकूल परिस्थिती येईल तेव्हा एक गोष्ट करा, थोडं थांबा। घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नका, चिडू नका, रडू नका, शांत बसा आणि स्वतःला 2 अत्यंत महत्त्वाचे प्रश्न विचारा। पहिला प्रश्न, या आव्हानातून, या संकटातून मला काय शिकता येईल? कारण निसर्ग किंवा देव आपल्याला जेव्हा संकटात टाकतो तेव्हा त्याला आपल्याला संपवायचं नसतं तर आपल्याला काहीतरी शिकवायचं असतं। दुसरा प्रश्न, या कठीण अनुभवाचा मला माझ्या भावी आयुष्यात कसा फायदा करून घेता येईल? आज जे दुःख तुम्ही सहन करताय ते उद्याची तुमची सर्वात मोठी ताकद बनणार आहे। आजची ही जखम उद्याचा सर्वात मोठा धडा असणार आहे। संकटाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदला। संकट तुमचं आयुष्य बदलायला सुरुवात करतील। यशाची खरी व्याख्या आणि ध्येय निश्चिती। आता आपण शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत। तो टप्पा म्हणजे तुमच्या यशाची व्याख्या आणि तुमची ध्येय। दुसऱ्याच्या गाडीकडे बघून मला ती गाडी हवी हे तुमचं ध्येय असू शकत नाही। दुसऱ्याचं घर बघून मला असंच घर हवंय हेही ध्येय असू शकत नाही। तुमच्या यशाची स्वतःची व्याख्या काय आहे? तुम्हाला नेमकं कोणती गोष्ट आनंद देते ती व्याख्या स्पष्ट करा।
त्यानंतर तुमच्या आयुष्यातील ध्येय अगदी स्पष्ट करा. ती ध्येय डोळ्यासमोर असावीत आणि त्या ध्येयाच्या खाली एक प्रश्न आवर्जून लिहा. ती ध्येय तुम्हाला महत्वाची का वाटतात? जर तुमच्याकडे त्या का व्हायचं उत्तर मजबूत असेल, जर त्या ध्येयामागे तुमची एखादी भावना असेल, तुमच्या आई वडिलांचे स्वप्न असेल किंवा स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द असेल, तर जगातली कोणतीही अडचण तुम्हाला ध्येयापासून दूर करू शकणार नाही. ज्याच्याकडे का स्पष्ट असतं तो कोणत्याही कसेवर मात करतो. मंडळी, विचार तर खूप जण करतात, हा व्हिडिओ सुद्धा हजारो लोक पाहतील, पण फक्त बदल त्यांच्यात आयुष्यात होईल जे यावर कृती करतील. नुसतं ऐकून चालणार नाही. आजच उठा, स्वतःच्या बेशिस्तीची यादी करा, 3 सुधारण्याचे 3 मार्ग शोधा, संकटाचा प्रश्न विचारायला शिका आणि आपली ध्येय स्पष्ट करा. वेळ कोणासाठी थांबत नाही. आयुष्य पुन्हा मिळत नाही. इतिहास वाचणारा नका बनू, इतिहास घडवणारा बना. स्वतःवर विश्वास ठेवा. जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला तर संपूर्ण ब्रह्मांड तुम्हाला यशस्वी करण्यासाठी तुमच्या पाठीशी उभं राहील. उठा, पाऊल टाका आणि तुमच्या यशाची नवी गाथा